मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आहे। आपण त्या ठिकाणी जातोय, आरती सुरू आहे। लोटांगणवतीन शरण डोळ्यान पाहिन रूप तुझे रंगे हलिंगेन अनंत पूजन भावे वारिण त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या पूर्णं त्वमेव सर्वं ममेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना मा सदा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं सदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ति मोरया कर्पूर गौरम करुणावतारम जितेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवानी कायेन वाचा मुञ्चेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वा वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। ओम भूर्भुवः पार्थिव सिद्धिविनायक संगाय परिवारं महाकर्पूराधिक दीपं दर्शयामि। ओम नमः गणपतिं हवामहे कविं कवीनामुपवस्वसमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिः ओम नमो महद्भ्यो नमो अर्वकेभ्यो नमो युवभ्यो नमाशनेभ्यः यजामदेवानदीशक्रमापमाजाय संसमारुक्ष देवाः ओम ममत्तो न परिजमावजरः ममत्तो वातो अपार शन्वान श्रीतमिन्द्रावरपदायुवन्नसन्नो विश्वे वरिवन्तु देवाः ओम कथाते अग्ने सुतयन्त आयोदोधा शुर्वाजे विलाशिषाणाः उभे यतो केतनो ये तथा नारत सदामन् रणयन्त देवाः ओम यज्ञेनो यज्ञमो यन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमानस चन्द्रयत्र पूर्वे साध्यासन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिते नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेशं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपरिराजीष्या सार्वभौमत्सारायुष आन्तारात् परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकरायिति तदक्लेशश्लोको विहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसङ्ग्रहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवाः सभासुरैति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम सिद्धि बुद्धि समेताय विद्महे श्री सिद्धिविनायकाय धीमहि तन्नो गंगणपति प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः पार्थिव सिद्धिविनायक संगाय परिवार नमः मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि। तर फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती बाप्पा विराजमान झाले आहेत। अवघ्या काही क्षणांपूर्वीच बाप्पाची आरती देखील झाली आहे। सगळे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत। बाप्पाची मनोभावे पूजा झाली। विधिवत पूजा करून फडणवीस यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले। घरोघरी बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे। मंडळांमध्ये देखील धुमधडाक्यात बाप्पाचं स्वागत केलं जातंय। ढोल ताशांचा गजर, गुलाला तसेच फुलाच्या उधळणीमध्ये बाप्पा घरोघरी आणले जात आहेत। तसेच
देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देखील बाप्पांचं आगमन झालं आहे. बाप्पा विराजमान झालेत. खरं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बाप्पा आवडत असतो. त्यामुळे गणेशोत्सवात तो उत्साह सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसून येत असतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले. मोदकांचा प्रसाद, फुलांचा हार, नटून थटून बाप्पा हे तयार झाले आहेत आणि घरोघरी बाप्पा विराजमान होत आहेत. मंडळांमध्ये देखील बाप्पा विराजमान होत आहेत. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच आस होती आणि अखेर तो दिवस उजाडला आहे आणि आज घरोघरी जाऊन बाप्पांनी खरं तर प्रत्येकाला आशीर्वाद दिला. प्रत्येकाच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.